कौटुंबिक दौऱ्यासाठी अनेकदा परदेशात जातात, तुमचे फोटो सोशल मीडियावरती दिसतात. तिकडचं एकूण सगळं राहणीमान किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते बघता आणि आपल्याकडे ज्या गोष्टी घडतात, ज्या पद्धतीचं राजकारण घडतं आहे, ज्या पद्धतीच्या घटना घडतात आहे, असं बघून तुम्हाला काही वाटतं की आपण नेमकं कुठे आहोत, का आपण इथे थांबलो, असं कधी वाटतं मनात येतं? नाही, तेच वाटतं, म्हणूनच मी एवढी लढते. खरं तर काय होतं, मी आणि माझे मिस्टरना आम्हाला फिरायचं खूप हौस आहे. म्हणून नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत मी आत्तापर्यंत थँक्स टू सूरज चव्हाण, त्यांनी जेव्हा ते वाटेल ते आणि विचित्र असे आरोप केले की हे सुपारीबाज बाई आहे आणि खंडणी काय अमुक वडेवर रिचार्जवर चालणारी बाई आहे वगैरे जेव्हा म्हटलं, तेव्हा त्याला उत्तर द्यायला मी मोजले की आपण किती देश किती वेळा गेलो आहे. ते एकूण 65 कंट्रीज वी हॅव बीन आणि नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत सगळं बघून झालं आहे. आणि ते देश कुठे आहेत आणि आपला देश कुठे आहे. आणि असं नाही की पैसा नाही आहे, प्रचंड पैसा आहे, पण त्याची जी विल्हेवाट लागते, त्याचा उपयोग नाही होत आहे, विल्हेवाट लागते, ते बघून दुःख होतं की आज जेव्हा आम्ही इतके मोठे टॅक्स पेयर्स आहोत आणि आमच्या टॅक्सच्या पैशातनं काहीही होताना दिसत आहे. आपण प्रत्येक दीड दमडी जी भरतो टॅक्सची, कशासाठी भरतो की बाबा देश पुढे जावा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं. म्हणून आत्तापर्यंत मुद्दाम सांगते की माझ्या घरी जर काम झालं ना, तर एकदा मी टाईल्सच्या दुकानात गेले तर ते काही 2 लाख रुपये बिल झालं होतं. तो माणूस मला म्हणाला, मॅडम, आणि तेव्हा ना 28% टॅक्स होता, GST. तर त्या माणसाने मला सांगितलं की आप कॅश में दोगे तो 56,000 आपका बच जाएगा. मी म्हटलं, नाही, आप बिल बनाओ और वो पूरा पैसा लो, क्योंकि मैं ये सब धंदे नहीं करती. माझ्या मुलीच्या एंगेजमेंटमध्ये म्हणा, लग्नात म्हणा, मी सगळेच्या सगळे बिल्स जमा केली आणि प्रत्येक बिलला त्याचं पेमेंट हे आम्ही पूर्ण फाईल तयार केली की मीही जाऊन इन्कम टॅक्सच्या हेडना देते की बाबा तुम्ही माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही या, हवे तिकडे कॅमेरे लावा, जिथे तुम्ही बोट दाखवाल ते बिल आणि त्याचं डिटेल्स माझे पेमेंटचे मी तुम्हाला देते, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याच्या मुलाच्या लग्नात हे करा, असं मला म्हणावं असं वाटत होतं. पण होतं आहे काय की जसं तू म्हणालास की एवढे देश बघून येतो आणि इथे उतरल्यावर जेव्हा सांताक्रूज एअरपोर्टला आपण उतरतो आणि तिकडची झोपडपट्टी बघतो हो, सगळ्या लोकांची परिस्थिती बघतो हो, तेव्हा कुठेतरी आतून वाटतं आहे की आपण लढायला हवं. कारण ज्या दिवशी जर आठवत असेल, मी जेव्हा गडकरींना आधी भेटायला गेले होते सिंचन घोटाळ्यात, आणि तेव्हा ते म्हणाले की मी शरद पवारांविरुद्ध लढणार नाही. आणि हे कधी म्हणाले? ते भाजपचे अध्यक्ष होते तेव्हा, प्रेसिडेंट. तेव्हा ते म्हणतात मी शरद पवारांविरुद्ध लढणार नाही, 4 कामं ते माझी करतात, 4 कामं मी त्यांची करतो, आमचे बिझनेसेस आहेत एकत्र. हे जेव्हा ऐकलं तेव्हा फ्यूज उडाला होता की हे विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षच स्ट्रॉंग नसल्यामुळे हे सगळं जे चाललं आहे ना आत्ताची गणितं आणि रोज बदलणारी चित्र राजकारणातली, ती त्याच्यामुळे होत आहेत.